नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. आज सलग दुसऱ्या दिवशी सीआयडीचं पथक जे आहे ते बीडमध्ये मस्साजोग या ठिकाणी ज्या संतोष देशमुख यांची हत्या झाली होती या प्रकरणाचा तपास घेण्यासाठी सीआयडीचं पथक जे आहे ते आज सलग दुसऱ्या दिवशी बीडमध्ये दाखल झालेलं आहे. कालही 6 तासाहून अधिक वेळ जे आहे ते सीआयडीच्या पथकाने या संपूर्ण गावाची जी आहे ती पाहणी केली होती. यासोबतच तपास जो आहे तो पुढे जावा या दृष्टिकोनातून सीआयडीचं पथक जे आहे ते बीडमधल्या मस्साजोगमध्ये पोहोचलेलं आहे. आतापर्यंत या प्रकरणामध्ये काय घडलेलं आहे या विषयावर आपण या लाईव्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत आणि या चर्चेत माझ्यासोबत आहे माझा सहकारी राजरत्न जोंधळे. राजरत्न, 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची अतिशय निर्घृणपणे जी आहे ती हत्या होते. त्यानंतर विधानसभेचं जे 6 दिवसापैकी 5 दिवस या संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून विधानसभेतही मोठा गोंधळ होतो. मग नमिता मुंदडांपासून सुरेश धसांपर्यंत अगदी विक्रमसिंह पंडितांपासून आणि अगदी प्रकाश सोळंके असतील या सगळ्याच आमदारांनी जी आहे ती या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात यावी, यासोबतच एसआयटी देखील नेमण्यात यावी अशी मागणी केली होती. या दोन्ही मागण्या अर्थातच मान्य झाल्या आणि सीआयडीचं जे पथक आहे ते कालपासून बीडमध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे. संकेत, आपण पाहिलं की 9 डिसेंबर रोजी मसाजोगचे जे सरपंच आहे संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली. आपण जर पाहिलं ते प्रकरण अत्यंत गंभीर होतं, कारण ज्या पद्धतीचे संतोष देशमुख यांचे काही फोटो जे आहेत म्हणजे सोशल मीडियामध्ये जे व्हायरल झाले होते आणि त्यानंतर त्यांना ज्या पद्धतीनं मारण्यात आलेलं होतं, त्यानंतर समाज माध्यमांमध्ये जे पाहिलं, त्याचबरोबर नागरिकांमध्ये पाहिलं तर तीव्र अशा भावना त्यावेळी उमटल्याचं पाहायला मिळालं. सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाच्या आमदारांनी सुद्धा या प्रकरणावरती आवाज उठवला. जर आपण पाहिलं तर या प्रकरणाचे पडसाद राज्याच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापासून ते थेट देशाचं अर्थात संसदेच्या हिवाळी अधिवेशनापर्यंत उमटल्याचं पाहायला मिळालं. संसदेमध्ये पाहिलं तर बीडचे जे खासदार आहेत बजरंग सोनवणे यांनी या प्रकरणी आवाज उठवला. ज्या पद्धतीनं मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आलेली आहे त्या आरोपींवर कठोरात कठोर शिक्षा व्हावी, त्या आरोपींना कठोरात कठोर शासन व्हावं अशी मागणी जी आहे बजरंग सोनवणे यांनी संसदेमध्ये केल्याचं पाहायला मिळालेलं होतं. तर राज्यामध्ये जर पाहिलं तर राज्यामध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होतं, त्यामध्ये जर आपण पाहिलं ज्यांच्या मतदारसंघामध्ये ही घटना घडली त्या केज विधानसभा मतदारसंघाच्या ज्या आमदार आहेत नमिता मुंदडा, त्यांनी या प्रकरणी आवाज उठवला आणि त्यांनी सांगितलं की या प्रकरणातील जेही आरोपी असतील त्यांना फाशीची शिक्षा व्हावी आणि त्याचबरोबर हे प्रकरण जे आहे ते फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावं अशी मागणी जी आहे त्यांनी विधानसभेमध्ये केल्याचं पाहायला मिळालं. तर दुसऱ्या बाजूला गेवराईचे आमदार आहेत विजयसिंह पंडित, त्यांनी सांगितले की आमचा बीड जिल्हा हा संत परंपरेचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्याचबरोबर त्यांनी प्रति सरकारची स्थापना केली, ते क्रांतिसिंह नाना पाटील हे बीड जिल्ह्याचे आहेत. त्याचबरोबर गोपीनाथ मुंडे यांचा बीड जिल्हा म्हणून ओळखला जातो. ऊसतोड कामगारांचा आणि दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून बीडची ओळख आहे. परिवैजनासाठी बीडची ओळख आहे. परंतु आज जर पाहिलं अशा घटनांमुळे गुन्हेगारींचा जिल्हा म्हणून बीडची ओळख नावारूपास येते. ही ओळख कुठेतरी पुसावी आणि बीडचं पालकमंत्री पद कुठेतरी जर आपण पाहिलं तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घ्यावं किंवा जे सक्षम असतील अशा नेत्यांना बीडचं पालकमंत्री पद द्यावं अशी मागणी सुद्धा करण्यात आलेली होती. तर दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्षाच्या आष्टीचे जे आमदार आहेत सुरेश धस यांनी ते प्रकरण लावून धरलेलं आहे. या प्रकरणामध्ये जर त्यांनी म्हटलं की या प्रकरणाच्या फक्त आरोपींपर्यंत पोहोचून चालणार नाही, तर या प्रकरणातल्या आकापर्यंत पोहोचलं गेलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी अत्यंत प्रभावी असं भाषण जे आहे विधानसभेमध्ये केल्याचं पाहायला मिळालेलं होतं. या प्रकरणामधल्या आकापर्यंत तुम्ही पोहोचा अशी मागणी जी आहे सुरेश धस यांनी विधानसभेत केल्याचं पाहायला मिळालेलं होतं. तिसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं या प्रकरणी संदीप क्षीरसागर जे की बीडचे आमदार आहेत त्यांनी असा प्रश्न उपस्थित केला की आमच्या आमदारांना तुम्ही एक बॉडीगार्ड देता आणि वाल्मिक कराड जो की खंडणीचा गुन्हेगार आहे त्याच्यावरती खंडणीवरती गुन्हा दाखल झालेला आहे, कारण आवाका पवन चकीची होती त्यामध्ये जर आपण पाहिलं तर 2 कोटीचा खंडणीचा जो गुन्हा आहे तो वाल्मिक कराड याच्यावरती दाखल करण्यात आलेला आहे. परंतु अद्यापही वाल्मिक कराडला अटक करण्यात आलेली नाही. त्याला 2 बॉडीगार्ड कसे असा सवाल जो आहे विधानसभेमध्ये संदीप क्षीरसागर यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर आपण पाहिलं की जितेंद्र आव्हाड सुद्धा यांनी या प्रकरणावरती आवाज जो आहे तो उठवल्याचं पाहायला मिळालं आणि या प्रकरणावरती त्यांनी जी चौकशीची मागणी केली होती आणि त्याच अनुषंगाने आपण पाहिलं की गृहमंत्री आणि त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणामध्ये न्यायालयीन चौकशी आणि त्याचबरोबर एसआयटीची स्थापना केली. जर आपण पाहिलं तर एसआयटीचं पथक आता अर्थात सीआयडीचं जे पथक आहे काल मसाजोगमध्ये दाखल झालेलं आहे. तरी त्या अनुषंगाने या प्रकरणाचा तपास जो आहे आता अर्थात सीआयडी कडे गेलेला आहे. पोलिसांकडे हा तपास राहिलेला नाही, परंतु पोलिसांनी कुठपर्यंत तपास केलेला आहे, या प्रकरणामध्ये कोणकोणत्या आरोपीला अटक करण्यात आलेला आहे या बाबतीमध्ये माहिती घेण्यासाठी जे आहे सीआयडीचं पथक जे आहे
ते मसाजोगमध्ये दाखल झालेलं आहे. संकेत त्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं की खंडणी प्रकरणी हे दोन गुन्हे आहेत. एक खंडणीचा गुन्हा आहे. त्या खंडणी प्रकरणामध्ये जर पाहिलं तर 3 जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये वाल्मिक कराड जो की धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो, त्या वाल्मिक कराडवरती खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सुदर्शन घुले याच्यावरती सुद्धा खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर विष्णू चाटे याच्यावर सुद्धा खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर आपण दुसऱ्या बाजूला जर बघितलं की हे खंडणी जे तिथं पवन चक्की होती, पवन चक्कीला 2 कोटी रुपयाची खंडणी मागितली होती आणि त्यानंतर त्या ठिकाणी थोडासा वाद झाला होता. हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे, आपल्या प्रेक्षकांना सुद्धा सांगितलेलं आहे. परंतु हा वाद झाल्याच्या नंतर अवघ्या 2 दिवसांमध्ये जर आपण पाहिलं तर 1 ते 2 दिवसांमध्ये संतोष देशमुख यांची हत्या होती आणि हत्येच्या नंतर जर आपण पाहिलं तर 9 जणांवरती जे आहे हत्येचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. ज्यामध्ये जर आपण पाहिले तर 7 जणांवरती हत्येचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. यापैकी 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. आज अद्यापही 3 जण जे आहेत ते फरार आहेत. त्यामध्ये जर संकेत आपण पाहिलं तर प्रतीक घुले, जयराम चाटे, महेश केदार आणि विष्णू चाटे, सर्वात शेवटचा चौथा जो आरोपी आहे विष्णू चाटे, अशा 4 जणांना जे आहे पोलिसांनी अटक केलेली आहे. परंतु सुदर्शन घुले जो की खंडणीचा पण ज्याच्यावरती आरोप आहे आणि त्याचबरोबर खुनाचा सुद्धा आरोप आहे, त्या सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्ण आंधे हे 3 जण अद्यापही फरार आहेत. त्यांचा शोध अद्यापही घेतला जातोय. आता या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर अर्थातच SIT आणि त्याचबरोबर न्यायालयीन चौकशीचे आदेश जे आहे मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळामध्ये निवेदन देताना दिलेले आहेत. आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर काल ज्यावेळी मसाजोगमध्ये CIDचं पथक दाखल झालेलं होतं त्यावेळी अर्थात नागरी व अन्न पुरवठा मंत्री जे आहेत धनंजय मुंडे ते देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी भेट घेतल्याचंही पाहायला मिळालेलं होतं. आणि त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की या प्रकरणामध्ये जेही आरोपी असतील त्यांना फाशीची शिक्षा व्हावी, त्यांना कठोरात कठोर शासन व्हावं, हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा. वाल्मिक कराड बरोबर माझे संबंध नाही तर सुरेश धसांचे सुद्धा संबंध आहेत असं सुद्धा त्यांनी निदर्शनास आणलेलं आहे. असं एकंदरीत काल जे आहे प्रकरण घडलं आणि आज परत काल पहिला दिवस होता CIDचा तपासाचा, आज दुसरा दिवस आहे. त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. राज्यामध्ये जर आपण पाहिलं तर रेणापूरमध्ये अर्थात लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यामध्ये आज सकल मराठा समाजाच्या वतीने जे सरपंच आहे ज्यांची हत्या झालेली आहे संतोष देशमुख यांना न्याय मिळावा, आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी मोठं मोर्चा काढण्यात आलेला आहे. उद्या बीडमध्ये सुद्धा मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे. आणि त्यामुळे कुठेतरी आता याचा जास्त रोष लवकरात लवकर या प्रकरणाचा निकाल लागावा या अँगलने जर आपण पाहिलं तर CIDचं पथक तपास करताना एकंदरीत दिसून येते. राजारत्न, तू धनंजय मुंडे सागर बंगल्यावर गेले असा उल्लेख केला. कालच ज्यावेळी धनंजय मुंडे सागर बंगल्यावर होते त्यावेळी पंकजा मुंडेंची एक प्रतिक्रिया जी आहे ती देखील या प्रकरणाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची आहे की या प्रकरणात CIDची चौकशी व्हावी किंवा या प्रकरणी CID स्थापन व्हावी ही मागणी पहिल्यांदा मंत्री म्हणून आपण केली असं पंकजा मुंडे म्हणाल्या, ज्या काल कोल्हापूर दौऱ्यावर होत्या. राजरत्न, काल तर 6 तासाहून अधिक वेळ CIDने जी आहे ती या प्रकरणाची चौकशी केलेली आहे आणि आज सलग दुसऱ्या दिवशी CIDचं पथक जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे. आणि विष्णू चाटे जो या प्रकरणामधला अटक झालेला आरोपी आहे त्याची चौकशी आता CID कडून सुरू आहे. या प्रकरणातले आतापर्यंतचे नेमके काय अपडेट आहेत, CID चौकशीतून नेमकं काय समोर आलंय याची काही माहिती मिळाली का? संकेत, आपण पाहिलं तर आता प्राथमिक तपास जो सुरू आहे, पोलिसांनी जो तपास केलेला होता, पोलिसांनी ज्यांच्यावरती गुन्हे दाखल केलेले आहेत, ज्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे, ही सगळी सविस्तर माहिती जी आहे पोलीस घेत आहेत. काय पुरावे पोलिसांनी जमा केलेले आहेत त्याची माहिती जी आहे CIDचं पथक जे आहे ते घेताना पाहायला मिळते. आणि एकंदरीत ही सर्व माहिती घेतल्याच्या नंतर आणि दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे जे 3 गुन्हे या प्रकरणामध्ये दाखल आहेत, एक खंडणीचा गुन्हा, दुसरा सुरक्षा रक्षकाला मारहाणीचा गुन्हा आणि तिसरा म्हणजे संतोष देशमुख हत्येचा गुन्हा, हे तिन्ही गुन्हे जे आहेत ते CID कडे वर्ग करण्यात आलेले आहेत. आणि ह्या तिन्ही गुन्ह्याच्या अँगलनी जे आहे CIDचं पथक तपास करताना दिसून येत आहे. आणि लवकरच या बाबतीमध्ये जी अधिकची माहिती आहे CIDचं पथक ज्यावेळी पूर्ण सविस्तर माहिती येईल त्यानंतर ते प्रसार माध्यमांशी देऊ शकतात. निश्चितच राजारत्न, आता या प्रकरणामध्ये नेमकं आणखीन काय धागेदोरे समोर येतात हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे. उद्या बीडमध्येही मोठा महामोर्चा जो आहे तो या सगळ्या प्रकरणाच्या निषेधार्थ होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. मग अगदी मनोज जरांगे पाटलांपासून सगळेच प्रमुख नेते जे आहेत, मग अगदी जितेंद्र आव्हाड असतील, शरद पवार असतील किंवा युवराज संभाजीराजे छत्रपती असतील, असे प्रमुख नेते, अगदी अंजली दमानिया आणि विशेष म्हणजे अंजली दमानिया जर आपण पाहिलं संकेत, अंजली दमानिया विरोधी पक्षाच्या आमदारांनी सरकारवरती हल्लाबोल केला, त्याचबरोबर सत्ताधारी पक्षातील जे आमदार होते सुरेश धस असतील, त्याचबरोबर नमिता मुंदडा असतील,
गेवराईचे आमदार विजयसिंह विजयसिंह पंडित यांनी सरकारवरती निशाणा साधला. नमिता मुंदडा सुद्धा त्यांनी असं म्हटलं की या जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावरती कठोरात कठोर शिक्षा होईल. पंकजा मुंडेंनी सुद्धा सांगितलं, जसं तू सांगितलं की पंकजा मुंडे तर असं म्हणाले की मी गोपीनाथ गडावरून पहिल्यांदा मागणी केली की संतोष देशमुख हा माझा कार्यकर्ता होता, संतोष देशमुख हा आमचा बूथ कार्यकर्ता होता, त्याचबरोबर हा भाजपाचा कार्यकर्ता होता, असं सुद्धा जे आहे पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे. या प्रकरणामधील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी सुद्धा मागणी जी आहे पंकजा मुंडेंनी एकंदरीत केल्याचं पाहायला मिळालेलं होतं. आणि विशेष म्हणजे या प्रकरणामध्ये आता एंट्री झालेली आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने यांची. अंजली दमाने यांनी सततचे ट्विट करतायत. त्यांनी या बाबतीमध्ये सांगितलं की कशा पद्धतीनं वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे जमिनीशी व्यवहार आहेत. त्याचबरोबर धनंजय मुंडे यांच्या ज्या पत्नी आहेत राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड हे एकाच कंपनीमध्ये कसे डिरेक्टर आहेत ते सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. राजरत्न बीडच्या प्रकरणावरून अंजली दमानी यांनी ट्विटरवर एक मालिका जी आहे ती बीडची गुन्हेगारी कशी आहे या अनुषंगाने सध्या सुरू केल्याचंच पाहायला मिळतंय. निश्चितपणे आणखी एक बाब म्हणजे त्यांनी जे 4 आमदार आहेत बीड मधले पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, संदीप क्षीरसागर आणि त्याचबरोबर सुरेश धस त्यांनी थेटपणे ट्विट केलं आहे की यांनी किंवा यांच्या कार्यकर्त्यांनी जर तुमच्याकडून बळजबरीने जर जमिनी हिसकावल्या असतील, तुम्हाला धमक्या दिल्या असतील तर तुम्ही मला कॉल करा, असं ट्विटच्या माध्यमातून अंजली दमानी आणि त्यानंतर त्यांनी त्यांचा नंबर जो आहे तो सुद्धा त्या ठिकाणी जारी केल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे कुठेतरी आता याचे जे सगळे वाल्मिक कराडचे सगळे कच्चे चिट्टे आहेत, या प्रकरणाचे जे कच्चे चिट्टे आहेत ते सगळेच कच्चे चिट्टे कुठेतरी आता जे आहे अंजली दमानी या बाहेर काढताना दिसतात. आणि या प्रकरणामध्ये अंजली दमानी असं सांगितलेलं आहे की उद्या बीडमध्ये जो मोर्चा आहे त्या मोर्चामध्ये मी सहभागी होणार आहे. त्यावरती थेटपणे मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. काही जण पर्यटनासाठी बीडला जात आहेत, तर हो मी पर्यटनासाठी बीडला जातीये, परंतु तुम्ही पर्यटनासाठी बीडला या तरी एकदा, असं सुद्धा प्रत्युत्तर देताना जे आहे अंजली दमानी मुख्यमंत्र्यांना त्यांनी प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळालेलं आहे. निश्चितच राजरत्नाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख केला. काल ज्यावेळी देवेंद्र फडणवीसांना या सगळ्या संदर्भातली प्रतिक्रिया विचारली होती त्यावेळी देवेंद्र फडणवीस असं म्हटलं की बीडमध्ये आम्ही कुणाचीही दादागिरी जी आहे ती सहन करणार नाही. मुख्यमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांकडेच राज्याचं गृह खातं आहे, त्यामुळे आता संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये राज्याचा गृह विभाग नेमकी काय पावलं उचलतो, काय कारवाई करतो हे पाहणंही तितकंच महत्वाचं असणार आहे. अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, चौथा मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.